मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज राजकारणामध्ये एकच प्रश्न सातत्यानं सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाहीये. राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यासोबतच भारतीय जनता पक्ष यांची युती होणार आहे का? मुंबई मनपाच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्यात. कदाचित दिवाळीनंतर त्या होतीलही. या निवडणुकीत हे तीन पक्ष एकत्र येतील का, एवढाच एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. काल परवा दीपोत्सवाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एका व्यासपीठावर आले आणि या एका व्यासपीठावर येण्याचा अर्थ वेगवेगळा लावला जाऊ लागला. आता यांची युती होणार. राज ठाकरे भाजपच्या जवळ जाणार, मनसे एकत्रित येऊन निवडणूक लढवणार, अशा आशयाच्या बातम्या पेरल्या जाऊ लागल्या. तिकडे महाविकास आघाडी म्हणून शिवबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. यावरही लोक भाष्य करत नाहीत, कारण ते लढणारच असं गृहीत धरलंय. आता इकडे लढतील का हा प्रश्न आहे आणि त्याच चर्चा वारंवार घडवल्या जात आहेत. जरा याच युतीवरती आपण व्यवस्थित भाष्य केलं पाहिजे. मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक प्रॉब्लेम आहे आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते देखील जाहीरपणे बोलतात. राज ठाकरेंशी मैत्री ही सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना हवी असते. म्हणजे शरद पवार त्यांना मुलाखत देतात, देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जाऊन येतात, एकनाथ शिंदे त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला जातात, अगदी राज ठाकरेंनी नवं घर बांधल्यावर आवर्जून लोक भेटायला जातात, भाजपचे सगळेच प्रदेशाध्यक्ष त्यांच्या घरी जाऊन येतात, चंद्रकांत पाटीलही गेले होते, बावनकुळेही गेले होते. राज ठाकरे मित्र म्हणून सगळ्यांनाच हवे आहेत, पण राज ठाकरे राजकारणातले पार्टनर म्हणून किती लोकांना हवे आहेत हा देखील मोठा प्रश्न आहे. तसं असतं तर मागच्याच निवडणुकीमध्ये जेव्हा लावरे तो व्हिडिओ लावून राज ठाकरे राज्यभर भाषणं करत फिरत होते, त्यावेळी शरद पवारांनीच राज ठाकरेंच्या सोबत युती केली असती, पण ती शरद पवारांनी टाळली. आता भारतीय जनता पक्षासोबत युतीच्या चर्चा सुरू झाल्या, पण भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या या युतीची कधीही कबुली दिलेली नाहीये किंवा सांगितलेलं नाहीये की आम्ही मनसेसोबत युती करतोय. अगदी एकनाथ शिंदेच्या पक्षातून सुद्धा अशा स्वरूपाचं विधान आलेलं नाहीये. फक्त बाळासाहेबांची शिवसेनेने एवढंच सांगितलंय की आम्ही राज ठाकरेंवर देखील टीका करणार नाही आहोत. म्हणजे मैत्री म्हणून, संबंध म्हणून खूप उत्तम आहे, पण राजकीय संबंध राज ठाकरेंच्या सोबत हवेत का हा देखील मोठा प्रश्न आहे. अशीच अफवा मध्यंतरी माध्यमांनी उठवली होती की राज ठाकरेंच्या पक्षामध्ये बाळासाहेबांची शिवसेना विलीन होणार आहे, अशी अफवा पसरली गेली होती. पण हे काहीही घडलं नाही. म्हणजे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये युती होण्याची जी चर्चा माध्यमांच्या मधून चालू आहे ती कितपत खरी आहे? राज ठाकरेंना आपला राजकीय भागीदार म्हणून मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तीन पक्षांचं एकत्रीकरण करून केलं जाईल का? कारण जागेची विभागणी देखील मोठा प्रश्न असतोच. त्याही पेक्षा माझं राजकीय ज्ञान, कदाचित ते हे ठरलं, फेल ठरलं तर अज्ञान ठरेल, पण माझं राजकीय ज्ञान असं सांगतं आहे की राज ठाकरे हे युतीमध्ये घेऊन निवडणूक लढण्यापेक्षा राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे ताकद लावून लढणं हेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आजची स्थिती तरी हेच दाखवते आहे. एकत्र आल्यानं पुन्हा एकदा शिवसेनेच्या, म्हणजे शिवसेनेच्या नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मतांमध्ये विभागणी करता येणं शक्य होणार नाहीये. जी काही शिवबाठाची मतं आहेत, जी काही त्यांना सहानुभूतीमुळे मिळणारी मतं आहेत, ती त्यांच्याकडेच राहतील, ज्याला आपण मराठी माणसांची मतं असं म्हणतो, पण ती अन्य पक्षाकडे जाणार नाहीत. खास करून बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढल्यावर या मतांची विभागणी होणार नाहीये. मग त्यात मनसे आली तरी सुद्धा अशा स्वरूपाची वेगळी मतं काही जाण्याची शक्यता दिसत नाहीये. या स्थितीमध्ये राज ठाकरे स्वतंत्रपणे लढले तर
शिवबाठाची मतं राज ठाकरेंच्याकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे युतीपेक्षा राज ठाकरेंचा विजयाचं गणित स्वतंत्रपणे लढण्यामध्ये अधिक दिसतंय असं मला तरी वाटतंय. राज ठाकरेंना काय वाटतंय हा भाग वेगळा. त्यांची आखणी, त्यांच्या पक्षाची धोरणं ही ते ठरवतात, तेच ठरवतील. पण आजच्या घडीला तरी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांना राज ठाकरेंसोबत युती करून फारसा फायदा होताना मला दिसत नाहीये. आता अनेकांचे दावे हे झाल्यावर चमत्कार घडेल वगैरे असं असेल, पण हा चमत्कार घडण्याची शक्यता मला कमी वाटते. म्हणजे आजच्या घडीला कोणत्याही सर्वेवाल्यांना, राजकीय विश्लेषकांना, अंदाज बांधणाऱ्यांना, सेफॉलॉजिस्टला विचारलं तर ते एकच आकडा सांगतात की भाजप 100च्या आसपास राहील. म्हणजे भारतीय जनता पक्ष 100च्या आसपास राहील आणि 90च्या खाली किंवा 90च्या आसपास हा शिवबाठा राहील. 190 जागांची या दोनच पक्षामध्ये विभागणी होणार असेल तर अन्य पक्षांची अवस्था काय असेल याचा विचार करा. बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही सगळी मंडळी फारसं स्थान देताना दिसत नाहीयेत. अशा स्थितीमध्ये मनसेला आपल्यात घेऊन आपल्याच मतांची विभागणी करून आपलं बळ मनसेला प्रदान करून या पक्षांच्या हाती काय लागणार आहे, खास करून भारतीय जनता पक्षाच्या हाती काय लागणार आहे. उलट सहानुभूतीमुळं मराठी माणसांची किंवा परंपरागत मतं जी शिवसेनेकडे म्हणजे शिवबाठाकडे जाणार आहेत, शिवसेना हा शब्द डोक्यात बसलाय त्यामुळे आता तो उरलाच नाहीये सध्या पुरता तरी पक्ष, शिवबाठाकडे जाणार आहेत. त्या शिवबाठाकडे जाणाऱ्या मतांना अधिकाधिक वळवत किंवा डायव्हर्ट करत दुसरे पर्याय देऊन त्या मतदारांना दुसरा पर्याय राज ठाकरेंचाच असू शकतो आणि तो देऊन कदाचित मनपाची निवडणूक लढवली जाईल. ही रंगीत तालीम देखील ठरेल पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठीची. त्यामुळं आजच्या घडीला तरी राज ठाकरे यांचा मनसे, भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता मला दुरापास्त दिसते आहे. आता आणखी एक गंमत केली जाते आहे, ते म्हणजे भाजपनं नाकारलं आणि शिवबाठानं स्वीकारलं तर राज ठाकरे तिकडे जातील अशी ही एक शक्यता वर्तवली जाते. म्हणजे शिवबाठा आणि मनसे हे एकत्र येतील आणि चलो भाई भाई म्हणतील. अहो भाई भाई चलो असतं तर त्याच वेळेला भावकीचं राजकारण झालेलं नसतं. भावकीच्या वादातूनच हे जो काही फटका बसलाय तो बसलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करून लढेल असं मला तरी वाटत नाही आणि तसं केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक पक्ष म्हणून आपल्याला स्वतःला विस्तारू शकेल अशी शक्यता देखील नाहीये. मनसेला जर विस्तार करायचा असेल तर स्वतःचं बळ दाखवावं लागेल आणि ते बळ दाखविण्यासाठी मनसे युतीच्या भानगडीत न पडता मैत्रीपूर्ण लढतीवर जास्त भर देईल आणि आपल्या पदरात अधिकाधिक जागा निवडण्यासाठी ते या पक्षांचं बळ वापरतील. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.